श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 14 जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आणि आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी म्हणतात। यालाच गजानन संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं। ही गजानन संकष्ट चतुर्थी यावेळी 4 शुभ योगामध्ये साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी सोमवार देखील आलेला आहे। त्यामुळे आयुष्य, मान, योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे। त्यासोबतच धनिष्ठ आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा, सेवा, आराधना केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील नक्कीच पूर्ण होतात। त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात। नाश करणारा भगवान श्री गणेशांच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढत असते। त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेल्या समस्यापासून सुटका देखील होत असते। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो। महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे, कारण उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु एका सुपारीचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल। सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना फक्त काही दिवसामध्येच पूर्ण होतील आणि घराची, मुलाची, पतीची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। तर असा हा एका सुपारीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जो एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी करायचा आहे। या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा शक्य होईल त्यावेळी हा उपाय करू शकता, कारण संकष्टी चतुर्थीचा हा शुभ योग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि या शुभ योगांवरती आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांचं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं स्थान मानलं जातं। गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात। संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा, सेवा, आराधना केल्याने, व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकट हे दूर होतात। त्याचबरोबर गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखलं जातं। जो व्यक्ती मनोभावे, भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची पूजा करतो किंवा इच्छापूर्तीसाठी काही उपाय करतो, त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना भगवान श्री गणेश हे नक्कीच पूर्ण करतात आणि हा उपाय देखील आपल्याला इच्छापूर्तीसाठीच करायचा आहे। आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सुपारीचे 2 ते 3 उपाय सांगणार आहे आणि हे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे। जे उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ते अतिशय अत्यंत प्रभावी आहेत आणि हे उपाय जर तुम्ही अगदी मनापासून केले तर तुम्हाला 100% तुमच्या सर्व इच्छा पूर्ण ह्या नक्कीच होतील। आपल्याला या दिवशी एका सुपारीचा उपाय करायचा आहे। सुपारीला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं। गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारीची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात, कारण सुपारीला भगवान श्री गणेशांचं स्वरूप मानलं जातं आणि सुपारी जी असते तर ती शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला
तर आपल्या घरामध्ये सुख आणि शांती ही नांदत असते। जर संकष्टी चतुर्थीला सुपारी संबंधित काही उपाय जर आपण केले तर घरामध्ये धन संपत्ती वाढत जाते, त्याचप्रमाणे घरामध्ये धनवृद्धी ही देखील होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उपाय मी सांगणार आहे त्यातील पहिला जो उपाय आहे तर तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे। तुमची मुलं ही किती लहानातील लहान असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। जर तुमची मुलं शिक्षण घेत असेल आणि मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर तो मुलांच्या लक्षात राहत नसेल, म्हणून हवे तसे मुलांना यश मिळत नसेल, मार्क्स मिळत नसेल किंवा मुलांना एखादी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा मुलं एखादं उच्च प्रतीचं शिक्षण घेत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल, मुलांना सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही हा सुपारीचा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा। कारण भगवान श्री गणेशाला विद्येचे देवता, बुद्धीचे देवता देखील म्हणून ओळखले जाते। सर्व देवतांमध्ये श्री गणेश हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारे देवता आहेत आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। हे प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान श्री गणेशांची मूर्ती असेल, मूर्तीवरती अभिषेक करा। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे। बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचं आहे, जास्वंदाचं लाल फूल अर्पण करायचं आहे, शमीची पानं देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेचच केला तरी देखील चालेल किंवा मग दिवसभरामध्ये जेव्हा होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। ज्यावेळी आपण दिवा लावून एखादा उपाय करतो, सेवा करतो, तर ती सेवा जी आहे तर ती देवांपर्यंत, भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम जो दिवा आहे तर तो करत असतो। म्हणून कोणताही शुभ कार्य हे दिवा लावूनच सुरू केलं जातं। उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 सुपारी घ्यायच्या आहे, ज्या पूजेमध्ये आपण वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला 2 अख्खी वेलची वेलदोडा असते तर ती घ्यायची आहे। सुपारी घेताना चांगली घ्या, अगोदर पूजेमध्ये वापरलेली किडलेली अशी सुपारी घेऊ नका। 2 चांगल्या नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची वेलदोडा तुम्हाला घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला या 2 सुपाऱ्या आणि हिरवी वेलची एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे। यानंतर तुम्हाला या दोन्ही सुपाऱ्यांना आणि 2 हिरवी वेलचींना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे आणि एक वेळा संकटनाशक स्तोत्रम पठण करायचं आहे। ओम गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी अडथळे दूर होण्यासाठी, त्यांना शिक्षणामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता तुमची मुलं जर मोठी असेल तर मुलांकडनं तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता। जर मुलं मोठी नसेल तर मग आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरी देखील चालेल। यानंतर दिवसभर ही सुपारी बाप्पांसमोर ठेवायची आहे। संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये या 2 सुपारी आणि हिरवी वेलची ते तुम्हाला बांधून घ्यायचं आहे। याची एक छोटीशी पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे आणि यानंतर ही पोटली नेहमी आपल्या मुलांच्या बॅग मध्ये तुम्हाला ठेवायची आहे। मुलांची जी बॅग आहे असेल, पर्स असेल, त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। यामुळे बघा मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल, अभ्यासात त्यांची उत्तम प्रगती होईल। ज्या काही अडचणी सुरू आहेत, संकट आहेत त्यांच्या मागे लागलेली तर ती 100% दूर होतील असा हा एक उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे। त्याचबरोबर समोरचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घराच्या
प्रगतीसाठी करायचं आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, सतत वादविवाद भांडणे होत असेल किंवा घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये पैसा येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, ज्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल, यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतील, तर तुम्ही मग हा सुपारीचा उपाय नक्की करून बघा। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे, नवीन चांगली सुपारी घ्या। यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला आपण खाऊचं पान देखील म्हणत असतो, ते पान तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे। त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे। यानंतर सुपारीला मनोभावे हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे। एक वेळा संकट नाशम स्तोत्रम पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम श्री विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्री गणेशाकडे तुमच्या कुटुंबाची, घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी, सर्व अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवसभर ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे। लाल कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधून ती तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायची आहे किंवा बांधायला जागा असेल तर मग तुम्ही तिथे बांधूही शकता। ज्यावेळी अशी सुपारी तुम्ही तिथे बांधता त्यावेळी आपल्या घरापासून सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही दूर राहते आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदायला सुरुवात होते, कारण सुपारीला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। आणि ज्यावेळी आपण अशी सुपारी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो त्यावेळी आपल्या घरामध्ये चहूबाजूने धन संपत्ती पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते नक्कीच खुले होत असतात। म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता। तर सांगितल्याप्रमाणे उपाय दोन्हीपैकी तुम्हाला जी समस्या असेल तो जो उपाय शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा। फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे। आपण किती मनापासून भक्तिभावाने उपाय करतो हे देखील तितकं महत्त्वाचं आहे आणि सोबतच आपल्याला कष्ट कर्म देखील करतच राहायचे आहे। आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे असे भावशाली उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी आहे तर ती अशा ठराविक तिथीला केली तर ते उपाय सेवा जी आहे तर ती नक्कीच फलदायी ठरत असते आणि आपल्या नशिबाला, आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही भगवंताच्या कृपेने नक्कीच प्राप्त होत असते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ